वाजता उठवलं जातं. उठल्यानंतर तिथे त्यांची जी एक्सरसाइज आहे, कवायत आहे, फिटनेससाठी जी लागते ती केली जाते. ज्या आउटपोस्टमध्ये आम्ही राहतो, ते गावच्या सारखंच असतं. फक्त त्याला आजूबाजूनी मोठ्या जवळ-जवळ 8 त्याच्यामध्ये आपल्या ड्युट्या सांभाळून आपल्या दैनंदिन तिथं रुटीनमध्ये जी कामं दिलीत, मेसची मोर्चा तटबंदी असते. त्या तटबंदीमधून बंदोबस्तासाठी प्रत्येक 2 तासाला तिथे कर्मचारी उभा केलेला असतो. काय की लोक एवढे घाबरतात तिथे जायला. तर हे पण एक मला प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे तुमच्या तिकडे आलेला असा काही थरारक अनुभव आहे का की जो तुम्हाला पर्सनली तिथे आलाय, की असं काही घडलंय अचानक, की ज्या गोष्टीचे करिता तिथे बंदोबस्त लावला जातोय, तर त्याच्यामध्ये असं काही घडलंय, असं काही तुमचा अनुभव तिकडचा? पहिला प्रश्न तुमचा असा की तिथे लोक जायला घाबरतात. हा, त्यांना अशी भीती का वाटते? साधी गोष्ट आहे. आपण 26/11ला बघितलं की आतंकवाद्यांनी हल्ला केला. आतंकवादी आपल्यासारखाच असतो दिसायला, त्याला वेगळं ओळखता येत नाही. हल्ला जेव्हा तो करतो तेव्हा कळतं की हा आतंकवादी आहे. तोपर्यंत कळत नाही. बरोबर. पण तो आपल्यात मिक्स होऊन राहतो. तिकडेही तसं आहे की तिथे आदिवासींची छोटी मोठी गावं आहेत, पाडे आहेत, वाड्या वस्त्या आहेत. नक्सलाईट पण त्यांच्यासारखेच आहेत. तिथले लोकांची चेहरापट्टी, त्यांची राहणीमान त्या पद्धतीनेच आहे. अच्छा. ते ओळखले जात नाहीत. त्यांना ओळखणं म्हणजे खूप मोठं जिकरीचं काम आहे. त्यासाठी पेट्रोलिंगसाठी बाहेर पोलीस जंगलांमधून फिरत असते. सर्चिंग ऑपरेशन चालू असते. आणि आउटपोस्ट त्या गावावर काही हल्ला होऊ नये आणि ह्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये नक्सलाईट लोकांची ऍक्टिव्हिटीज होऊ नये म्हणून तिथे आउटपोस्ट नेमलेले असतात आणि तिथेही पोलीस फोर्स तैनात केलेला असतो. तर तिथे भीतीचं कारण असं असतं की जे बाहेरून पोलीस कर्मचारी नियुक्त केले जातात ना, त्यांना तिथल्या लोकल एरियाची माहिती नसते. जसं साधी गोष्ट आपण नॉर्मली जीवनामध्ये बघूया किंवा आपण जे क्रिकेट बघतो, जिथली लोकल टीम असते तिचा दबदबा कायम असतो. बरोबर. बाहेरून येणाऱ्या टीमला तिथे मॅच व्हायला आणि हे करायला वेळ जातो. जेव्हा हे लोक सिरीज असेल 5 मॅचची, 3 मॅच जेव्हा लोकल टीम जिंकेल तेव्हा कुठं बाहेरून आलेला संघ 2 मॅची जिंकेल. सेटल व्हायला वेळ लागतो. तिथल्या वातावरणाशी, तिथल्या भौगोलिक जागेशी, कुठून गेल्यानंतर कुठे जंगलामध्ये वाट चुकण्याची किंवा फसण्याची किंवा चकवा एक प्रकारचा होण्याची बरीच कारणं असतात की आपण नवीन माणूस तिथे फसू शकतो. आणि तिथे नक्षलवादी हा आपण ओळखू शकत नाही, त्याची एक भीती असते. आपण ज्या पोस्टवर असतो त्या पोस्टच्या बाहेर कुठेतरी झाडावर कुठेतरी ते मध्ये आधे आठवड्यातून महिन्यातून कधी एखादं पत्र देऊन जातात की बाबा आम्ही इथे कारवाई करणार आहोत, आम्ही तिथे हल्ला करणार आहोत. अच्छा. आम्ही आजूबाजूनी जेव्हा रात्री अपरात्री कधीतरी गोळीबार झालेला आवाज येतो. मग त्यांच्याकडे बंदूक वगैरे पण असतात? हा, नक्षलवादी हे पूर्ण हत्यारांनी सज्ज असतात. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे हत्यारं असतात, भेटतात. पण ते लोक त्या प्रकारचा हल्ला कधीही करू शकतात. अच्छा. आउटपोस्टवर किंवा पेट्रोलिंग पार्टीला जातात जे पोलीस कर्मचारी त्यांच्यावर. तर ती भीती म्हणा किंवा ती अलर्टनेस म्हणा, तो कायम तिथे ठेवावा लागतो. तिथे गहाळून किंवा तिथे चला आहे नॉर्मल ड्युटी असं वागून चालत नाही. तिथे 12-24 आपल्याला डोळ्यामध्ये तेल टाकूनच नोकरी करावी लागते. जिथे कुठे आपला वीक पॉइंट मिळाला तिथे ते लोक हल्ला करू शकतात किंवा आपल्यावर म्हणतो ना की जीवाची जोखीम होऊ शकते. म्हणजे एकातर्फे बघायला गेलं तर आपली जी बॉर्डरवरती जी हालत आहे त्याच्यापेक्षा पण बिकट म्हणता येईल. कारण की बॉर्डरवरती तरी आपल्याला माहिती आहे की समोरून येणार आहे आपल्याकडे. पण हे तर काही प्रेडिक्ट करता येत नाही, कारण की आपले तर राहणारे पण कधी कधी आपले दुश्मन असू शकतात. आणि तरी तसा तिकडे आता एवढं जंगल वगैरे आहे, तर त्या जंगलातला असा काही एक्सपिरियन्स आहे का डेंजरस, की जो भले आउट ऑफ ड्युटी असेल? कारण की असं बऱ्याच ठिकाणी ऐकले की जंगल म्हणले की तिथे असं काही हॉरर वगैरे सीन होतात. तर मग तसा तुम्हाला काही तिकडे कधी एक्सपिरियन्स आलाय का तुमच्या लाईफ मध्ये? आपण हॉरर म्हणू आणि थ्रिलर म्हणू. एक थ्रिलर म्हणजे अंगावर काटा आणणारा आणि हॉरर म्हणजे भीती वाटणारा, असे 2 प्रकार माझ्या सर्व्हिसमध्ये मला चांगले आठवतात. तर थ्रिल म्हणजे माझी दुसऱ्यांदा पोस्टिंग झाली होती. तर त्या पोस्टिंगसाठी मला गडचिरोलीला नेमलं होतं आणि आम्हाला हेडक्वार्टर पासून पुढे जंगलामध्ये जवळजवळ 150-200 किलोमीटरचा
आम्हाला एक कॅनवॉय असते, त्या कॅनवॉयनी जायचं होतं. त्या कॅनवॉयनी आम्ही उतरल्यानंतर तिथे दामरंच्या म्हणून एक आउटपोस्ट होतं, त्या आउटपोस्टला आम्हाला पोहोचायचं होतं. तर त्याच्यामध्ये एक नदी लागली. तर ती जी नदी होती, पावसाळ्याचा पिरियड असल्यामुळे पूर्ण भरून वाहत होती. त्या नदीपर्यंत आम्हाला तिथले C60 कमांडो यांनी सोडलं आणि त्यानंतर ती नदी क्रॉस करायची होती. नदी पूर्ण भरून वाहत होती आणि तो पिरियड होता संध्याकाळीचे 7-7:30 वाजले होते, पूर्ण अंधार होता. तर ह्यांनी वॉकी टॉकीने तिकडे कम्युनिकेशन करून तिथून बोट बोलवली वॉकी टॉकीवर सांगून. जेव्हा ती बोट आमच्या समोर आली, तर ती बोट म्हणजे 2 माणसं बसले आणि एक जण वल्लवायला आहे, त्या बोट तेवढी संपली. आणि त्याच्यामध्ये बसल्यानंतर जेव्हा आपण बसतो तर 2 पाय सरळ आणि 2 हात एवढंच त्याची रुंदी आणि लांबी जास्तीत जास्त 7 ते 8 फूट असेल. दोघ जण 2 बाजूला बसलेले आणि एक मध्ये होता ज्याच्याकडे वल्लवायला वल्ले होते, चप्पा बोलतो आपण त्याला. 2 बाजूनी तो त्या वाहत्या नदीतून आम्हाला क्रॉस करून नेणार होता. आणि जेव्हा आम्ही घाबरत त्याच्यामध्ये बसलो, पूर्ण अंधारामध्ये, नदीचा आवाज येतोय, नदी दिसत नाही, पूर्ण काळोख होते. कुठेतरी फेसाळलं पाणी, तिथे पांढरं दिसायचं. त्याच्यामध्ये आम्ही आमची रायफल ॲम्युनिशन घेऊन बसलो, मी आणि एक माझा मित्र होता होळकर म्हणून. जेव्हा आम्ही त्यात बसल्यानंतर जेव्हा बाजूला पकडलं तर पाणी हाताला लागत होतं. एवढी ती खाली दबली होती. एवढी ती छोटी बोट होती, त्याला तिथे डोंगी म्हणतात. तर तो म्हणत होता, साहेबजी घाबरू नका जी, काय होत नाही जी, आम्हाला रोजची सवय. तुम्हाला सवय रोजची आहे पण आम्हाला नाहीये ना. तर ती पास करताना कंटिन्यू जेव्हा त्याच्या लाटा अशा छोट्या उसळायच्या, त्यात पाणी यायचं, तो वल्लव पण करायचा आणि ते पाणी पण बाहेर काढायचं. आम्हाला तिथे पार जाईपर्यंत आम्ही अक्षरशः एवढ्या ह्याच्यामध्ये आम्हाला घाम फुटला होता, आम्ही ओले झालो होतो. हा अनुभव असा होता की तो सांगताना असं सांगत होता, साहेबजी हालू नका, जरा पण हल्ला, जरा पण डोंगी पलटी होणार. अरे बापरे. आणि पलटी झालं तर तुम्हाला वाटेल की पोहून बाजूला जाऊ, नाही. ह्या नदीमध्ये पाणी वाहून दगडांचे टोकं आलेले आहेत पुढे, खूप मोठमोठे दगड आहेत आतमध्ये. पाणी वरून वाहते ना, जिथे पण पाणी असं होते तिथे सगळे दगड आहेत. तुम्ही पडला की पहिले दगडांना आपटले जाणार, त्यामध्ये वाचण्याचे चान्सेस नाहीये. अरे बापरे. तर तुम्हाला कसं बसायचं तुम्ही ठरवा. आम्हाला त्यांनी पार करेपर्यंत आमच्या जेव्हा जीव नव्हता, कधी पार करतोय, कधी पलीकडे जातोय. बरं, पलीकडे गेल्यानंतर पण त्यांनी ती डोंगी कडेला लावली. कडेला लावल्यानंतर त्यांनी सांगितलं इथे उतरा. सांगताना त्यांनी सांगितलं इथे उतरा, मला परत दुसऱ्या लोकांना घ्यायला जायचं. आम्ही म्हणलो ठीक आहे, उतरतो. अंधारामध्ये ती जमीन पूर्ण काळी दिसते. आम्हाला माहित नाही की काय आहे. त्यांनी सांगितलं नाही की कसं उतरायचं. आम्ही आमची रायफल घेतली, उतरा, मारली डोंगीमधून जंप मारल्या गुडघाभर आम्ही खाली. दलदल, पूर्ण दलदल होती. अरे गुडघाभर आम्ही खाली गेल्यानंतर तो माझ्याकडे बघतोय, मित्र माझा, मी त्याच्याकडे बघतोय, करायचं काय. हा म्हणलं, साहेबजी हे असंच आहे, ह्याच्यातून असंच चालत जा. अरे पण किती, जोपर्यंत जमीन लागत नाही. अरे बापरे. आम्ही घाबरलो, दलदलीतून चालायची सवय नाही. तो तशी डोंगी घेऊन निघाला, रायफलचा उपयोग करून दाबून रायफल जेवढी जाते तेवढी, आणि कसं तरी आम्ही बाहेर निघालो. बाहेर निघेपर्यंत पूर्ण कपडे चिखलाने भरले होते. तर बाहेर निघाल्यानंतर पुढे तो म्हणला, बाहेर गेलात की तुम्हाला घेण्यासाठी तिथे गाडी उभी आहे. अरे बोललो, चला निघाल, तिथे तरी गाडी आहे. तिथे गेल्यानंतर उभे राहिलो आम्ही आणि वाट बघतोय की गाडीची येईल, कुठेतरी कोणतरी बघेल, हॉर्न मारेल, लाईट मारेल. समोरून चालत कंदील घेऊन एक माणूस आला. तो म्हणला, तुम्हाला घेण्यासाठी गाडी पुढे उभी आहे. ठीक आहे. चालत गेलो, बघतोय तर आपल्याकडे आपल्या साईडला बैलगाडीला बैल जोडलेले असतात. त्यांची बैलगाडी नव्हती, ते बैलबंडी म्हणतात. छोटीशी बैलबंडी, 4 जण कसे तरी बसायचे आणि त्यांना रेडे बांधलेले होते. पुढे काय ते दिसतच नव्हतं. तेव्हा त्यांनी सांगितलं, बोललं ही बैलबंडी आहे, याच्यामध्ये बसा आणि चला. अंधार, पूर्ण काळोखी रात्र, जे नाही त्या पक्ष्यांचे आवाज, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत होते. अंगावर काटा,
भौगोलिक परिस्थिती जागेची माहित नाही, काय चाललोय, कुठं चाललंय, काहीच माहित नाही. जे पण आहे तो माणूस घेऊन जाणार त्याच्या भरोश्यावर. जो पोलिसांना मदत करतात प्रत्येक ठिकाणी, अशापैकी तो माणूस होता. त्यामध्ये बसलो. साधारण अर्धा किलोमीटर गेलं नसेल, एका ठिकाणी डायरेक्ट खड्डा पडला. बैलबंडी आमची क्रॉस झाली. आम्ही बैलबंडीतून बाहेर, जो रेडा होता तो डायरेक्ट जवळजवळ त्याच्या बॉडीचा अर्धा पार्ट जमिनीमध्ये धसला होता. अरे बापरे. आणि ओरडायला लागला तो. आम्ही पडलो बाहेर. नशीब ती बैलबंडी छोटी होती, जास्त हाईट नसल्यामुळे आम्ही पडलो. आम्हाला नॉर्मली खरचटलं लागलं, पण असे काही दुखापत झाली नाही. कसं तरी आम्ही त्या रेड्याच्या जागेवर जे लाकडाचं टाकलेलं असतं खेचून ती बैलबंडी साईडला काढली. त्या रेड्याला जी रस्सी होती त्याला ओढून कसं तरी त्याला बाहेर काढलं. म्हणजे सर्व असं की काय घडते, आपण जातोय कुठं, हे काहीच अपेक्षित नव्हतं, सगळं अनपेक्षित. ते होत नाही तर जसं जंगल चालू झालं त्यांनी सांगितलं की पाय वरती घेऊन बसा. आम्ही बंडीमधून पाय बाहेर काढून बसलो होतो. तो बोलला, साहेबजी तुम्ही पाय वरती घेऊन बसा, इथे जंगली जनावर आहेत, तर त्यामुळे तुम्हाला धोका आहे. म्हटलं ठीक आहे. आम्ही बसलो आणि पुढे तसंच झालं पुन्हा की ते जे रेडे होते ते बिथरले. बिथरल्यामुळे पुन्हा पडण्याची वेळ, पडण्याच्या आधीच आम्ही उड्या मारून घेतल्या बाहेर. तर जसं आम्ही बाहेर उड्या मारल्या तर म्हणला, हो साहेब उतरू नका तुम्ही खाली. हे बिथरलेत म्हणजे पुढे कुठेतरी साप, अजगर असं काहीतरी असणार. मग तसं त्यांनी ते लाईटीमध्ये बघितल्यानंतर त्याच्या लालटेन मध्ये उतरून तो पुढे गेला, आम्हाला बसायला सांगितलं. तर बघतोय तर